त्या गावचे आहेत. आणि ही बघा मुंबईचे साहेब, यांनी बघा मुंबईला असिस्टंट कमिशनर ऑफिसर म्हणून अनेक वर्ष काम केले बघा आणि चांगलं उल्लेखनीय काम केले बघा. गरिबांना चांगला न्याय मिळवून दिला आणि जे सत्याच्या मार्गानं जे आपलं व्यवस्थित जसं संविधानाप्रमाणे आपल्या देशाचा कारभार चालतो तशा पद्धतीने त्यांनी सेवा केली बघा. अतिशय कौतुकास्पद सेवा केलेली आहे बघा त्यांनी. आणि हे आपले बघा प्राचार्य आहेत बघा, मंगळवेढे आहे ना तुम्ही? मेडिसिन गाव का? तर ही भेटायला ते ह्यांना बघा. ही काय दादा जेवलं नाही तर मटण काय खाल्लं नाही, ह्यांनी चटणी आणि भाकरी खाल्ली. चटणी भाकरी खाल्ली, तुमच्या हातची चटणी द्या म्हणली. तरी मी आता ह्यांना किती आग्रह केला, थोडं तर घ्या म्हणलं तर नाही म्हणते. भाजी होती नाही नको म्हणतात ती दादा जेवलं बघा. ती दादा जेवलं मटण. हे साहेब मात्र जेवले बघा. कशी वाटली भाजी साहेब? खूप खूप छान. अगदी 5 स्टार हॉटेलला लागवेल असं. 5 स्टार हॉटेलमध्ये असं काहीच नसतं, नावाला 5 स्टार असतं, परंतु खूप छान चव. आणि तुम्ही ते प्रेमाने वाढता, प्रेमाने बनवता. जेवण बनवणारी असते त्या प्रेमळ जो स्पर्श होतो स्वयंपाकाला, त्याची चव घरी जेवणामध्ये उतरते. याला महत्व आहे. तुम्हाला कसं वाटलं? छान छान वाटलं. तरी तुम्ही कमी जेवण केलं तर अजून घ्या म्हणलं, पीस तर घेतलं नाही तर. पण मुलाखत देऊ. नमस्कार, मी माजी प्राचार्य सुनील शंकर नष्टे सर. माझं गाव सांगोला तालुक्यामध्ये मेडशिंगी. आज सकाळी माझ्या ध्यानी मणी स्वप्नी नसताना मी सहज सेवानिवृत्त झाल्यानंतर एक छोटंसं किराणा दुकान चालवतो. दुकानात बसलो होतो आणि आमच्या मेडशिंग गावचे सुपुत्र माजी कमिशनर आदरणीय मेडशिंगी भूषण पुरस्कारानं सन्मानित असलेले आदरणीय सिद्धार्थजी कसबे साहेब आणि त्यांचे मित्र आमच्या आलेगावचे प्रगतशील बागायतदार सन्मान्य पाटील साहेब हे इनिवा गाडीमध्ये आले आणि माझ्या दुकानापुढे गाडी अचानक थबकली आणि साहेबांनी मला हात करून बसा गाडीत म्हटले. मी कसलाही न विचार करता बायकोला सांगितलं मी जरा सांगोला साहेबाबरोबर जाऊन येतो म्हणून. बायकोनं मान हलवली आणि मग गाडीत बसलो. कुठं जायचं माहीत नाही. सांगोल्यात आल्यानंतर मला कळलं की आपल्याला लोटेवाडीला जायचं आहे. पण साहेब बी बोलले नाहीत लोटेवाडीला या ठिकाणी जायचं आहे की खरंच मी आज इतका धन्य झालो की एखाद्या कोळशाच्या खणीमध्ये एखादा हिरा सापडावा असं मला हे या अगदी वाट नसताना, सगळं दगडधोंड्याची वाट असताना एका उजाड माळ रानावर बसलेलं हे मला वाटतं सरगर परिवार. आणि या सरगर परिवारामध्ये पूनम सरगर मॅडम असतील, पूजा सरगर मॅडम असतील आणि त्यांचे मिस्टर असतील, यांच्या घरातलं जे आदरातिथ्य जो पाहुणचार, त्यांच्या बोलण्यामधली जे आत्मीयता आहे या गोष्टीने मी भारावून गेलो. आणि मग मला एक गोष्ट कळली की परमेश्वर प्रत्येकाला खरंच हिरा बनवूनच पाठवतो. आपण कोण आहे त्यापेक्षा काय आहे याला खूप जीवनामध्ये महत्त्व आहे. माझ्या बाह्य रंगापेक्षा आंतरिक कलागुणानं माणूस किती प्रसिद्धीच्या झोकात येतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मला पूजा ताईला पाहिल्यानंतर वाटलं की खरोखरच प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबामध्ये रोज साध्या गोष्टीवरून कटकटी निर्माण होतात आणि याच्यातून हजारो लोकांच्या संसार मोडलेले मी पाहतो. परंतु या कटकटीतून सुद्धा कुटुंबामध्ये आनंद निर्माण करण्याचं सामर्थ्य कलेमध्ये असतं. हे आमच्या पूजाताईनं किंवा त्यांच्या पतींनी किंवा त्यांच्या जाऊबाईंनी हे समाजाला दाखवून देण्याचं महान कार्य केलं. याच्यातून वादामध्ये सुद्धा आनंद आहे हे आणि यांच्या कलेच्या माध्यमातून मला पाहायला मिळालं. खरोखरच मी धन्य झालो की जीवन खूप सुंदर आहे. फक्त आपण कोणत्या दृष्टिकोनानं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो याच्यावर जीवनातला आनंद दडलेला आहे. पण आजच्या परिस्थितीमध्ये, आजच्या कलियुगामध्ये लोक निव्वळ पैशाच्या पाठीमागं लागण्यामुळं स्वतःमध्ये काय आहे हे न पाहता कसा पैसा मिळवता येईल आणि कशी भौतिक साधनं मिळवता येतील, कसं सुख मिळवता येतील याची स्पर्धेमध्ये माणूस गुंतलेला आहे. आणि या आयुष्याच्या प्रवासामध्ये आयुष्याची संध्याकाळ कधी येते हेच त्या माणसाला माहीत नाही. परंतु साध्या गोष्टीमधून आनंद शोधण्याचं काम
आमच्या पूजाताईचा परिवार करतो. साध्या साध्या कौटुंबिक प्रसंगातून जीवनामध्ये आनंद विनोद निर्माण करण्याचं काम आमच्या पूजाताईचा परिवार करतो. म्हणजे जीवनाकडं कोणत्या दृष्टीनं बघितलं जातं, भौतिक साधनामध्ये खरंच सुख नसून तुमच्या सुसंवादामध्ये, तुमच्या प्रेमळ अंतकरणामध्ये, तुमच्या आत्मीयतेमध्ये, तुमच्या बोलण्याच्या गोडव्यामध्ये जीवनाचा खरा आनंद लपलेला आहे. आणि तोच आनंद सामाजिक जीवन जगत असताना कुटुंबामध्ये लोकांना साध्या साध्या संवादाच्या माध्यमातून त्यांनी जगासमोर एक चांगली कामगिरी केली. मी खरोखरच पूजाताईच्या परिवाराचं मनापासून कौतुक करतो आणि आमच्या साहेबाला धन्यवाद देतो की एका चांगल्या कुटुंबाच्या सहवासात मला आजचा थोडा तरी दिवस मला माझ्या आयुष्यातला वेळ गेला. मला वाटतं की खरोखरच आपण दगडधोंड्यातून आलो नाही तर एका परिसाच्या जवळ आलो की माझ्याही आयुष्याचं सोनं झालं खरं सांगतो. आणि म्हणूनच मी या कुटुंबाला धन्यवाद देतो. आपल्या हातून असंच उत्तरोत्तर लोकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचं काम आपण करतच आहात. ते अधिक चांगल्या पद्धतीनं व्हावं. अधिक आज अनेक लोक दुःखी कष्टी आहेत, त्यांचं थोडंफार कष्ट हलकं करण्याचं काम आपल्या हातून व्हावं हीच परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो. आणि यांचं मन भरून आमच्या मेडसिंगी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. असंच त्यांचे उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. नमस्कार. त्यांचा संवाद कसा वाटला कमेंट मध्ये सांगा बरं. मला तर लय आवडला. तुम्हाला आवडला का सांगा. कारण का त्यांच्या प्रत्येक मनोगतातून खरोखरच एक आपण म्हणतो ना, एखादा माणूस अंगावरती दागिने हे घातले की माणूस शोभून दिसतो, पण तसं नाही. त्यांच्या शब्दातून मला तर वाटतंय एक मौल्यवान अलंकारिक भाषा. खरंच माझं सुद्धा मन भारावून गेलं. कारण का अशी माणसं मिळणं आणि आपल्यापाशी इथं भेटणं हे खूप मोठं नशीब आहे. खूप नशीब आहे, मोठं नशीब आहे. कारण का आम्हाला शब्द सुद्धा कमी पडलेत ही मांडण्यासाठी. आणि खरोखर साहेबांचा पहिल्यांदा फोन आला होता, आम्ही असं येणार आहे. साहेबांचा फोन आला का आम्ही लगेच इकडं तयारी चालू केली. साहेबाला घेऊस तर आमचं सगळं जेवण बघा टकाटक झालं होतं एकदम मस्तपैकी. हवा ही कशी आहे साहेब? खूप छान, खूप छान. कारण का ग्रामीण भागातलं वातावरण एक नंबर आहे, शहरापेक्षा बरं आहे. शहरापेक्षा खूप आहे. दादा तुमचं कसं काय? हाय बरं, चांगलं आहे. शेतीवाडी बरी आहे का? होय होय. काय शेतामध्ये आता? मका आहे, गहू आहे. गव्हात काढायला असेल. हां, तुमचं वय किती आहे हो? 60. 60 वाटत नाही असं. जर्शी आहे त्या, शेळ्या आहे त्या, बैल आहे, वळू बैल आहे आपल्यापाशी. बरोबर पण आहे तुमच्यापाशी. म्हणजे शेतीमध्ये सगळं आहेत म्हणायचं. हाय सगळं आहे. आणि खरा शेतीमध्येच आनंद आहे. हाय हाय. लोक म्हणते ते शहराकडे जावा. आता शहरातली लोक आता खेड्याकडे यायला लागली. नाही सगळं चांगलं आहे. कारण का खेड्यातच चांगला ऑक्सिजन मिळतो. या होय. झाडाखाली जर बसलं तर बरं वाटतं. एशीत बसून काय उपयोग नाही. झाडाखाली मोकळ्या हवा चांगली आहे. तरी इथं सुद्धा आमच्या इथं हवा चांगली येते, गार मोकळ आहे. झाडं मोठी आहे. लावली ती ना झाडं बारकी आहे अजून. तळ्या पाण्यामध्ये आंब्याची ही झाडं लावली ती अजून एकदा मोठी झाली नाही. होय, होय. अजून 2-3 वर्षानं बघा एकदम भारी दिसते टॉप मध्ये.